व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे रविवार. आज मी जरा लवकर उठले आहे कारण योगिनी मॅडमची आहे परीक्षा. आता ही परीक्षा कसली आहे ती पण सांगते तुम्हाला. म्हणजे त्यांनी कॉलेज स्लीप असतं ना ते जॉईन केलं आहे. तर तिचा आज पेपर आहे, तर तिला तो आज पेपर द्यायचा आहे. 10 वाजता जायचं आहे तिला. आणि तिच्यासाठी मला करायची आहे भाजी चपाती. ते दूध ठेवलं आहे ना, माझं लक्ष तिथे झालं. दूध वतून नको जाऊन दे. तर चला आता भाजी चपाती म्हणजे बटाट्याची भाजी करणार आहे, कारण आज रविवार आहे म्हटलं तर तिच्यासाठीच करायचं आहे. पण डबा आहे म्हणून चला पटापट करू. योगिनीचा डबा रेडी केला आहे मी. आणि ही पण बटाट्याची भाजी आणि चपात्या फटाफट केले तिच्यासाठी. फटाफट चपात्या भाजले, बाकी भाजायचे आहे. आणि आज योगिनीचा सुट्टीचा दिवस असतो. आज योगिनी 3:30 वाजता उठते, पण आज ती 8 वाजता उठली. त्याचं कारण काय योगिनी सांग बघू. स्कॉलरशिप एक्झाम. आणि किती पेपर असणार? 4. आता 11 वाजता तिचा पेपर आहे, पण 10 वाजता बोलवलं आहे तिला. 11 ते 3:30 वाजेपर्यंत तिचं पेपर आहे. मी बोलली हे डब्बा, ते बोलत होते खाऊ दे मम्मी मला, पण मी नाही बोलली तिला. मी हे घेऊन जा. तोंड बघा कसं केलंय. तो बघ रेडीच असतो. पेपरमध्ये बाबाचं चांगलं जाऊन दे. तर चला आता फटाफट कामं घेते करून. सर्वात पहिला माझी सोफा झाडून घेते. सोफ्याच्या पाठीमागचा कचरा मारल्याशिवाय तर मला तर चेनच पडत नाही. कितीही झालं तरी सकाळी कचरा मारला जातो आमच्या घरी. तरी पण मी एकदा असा फायनल कचरा मारते आणि मनाला शांतता भेटते की बाबा मी कचरा मारला आहे म्हणजे कचरा नसेल. तर चला सुरुवात करूया कामाला. एवढी भांडी आता मला घासायची आहे, ती मी फटाफट घासून घेते. कारण एवढ्या सर्व भांडीमध्ये मी काय इथे मटण करून नाही शकत. त्यामुळे ही सर्व भांडी आता घासते आणि जेवणाला लागते. मटण शिजून घेतलं आहे आणि ह्याच्यात भात घातलं आहे. आणि हा झाला आहे मटणचा वाटण रेडी. त्याच्यात मी कांदा, परत अद्रक, लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीरची आपली दांडी असते ना ती टाकली. आणि आता हे बारीक करून घेते. चला मटण बघूया शिजलं आहे की नाही सर्वात पहिला, नाही तर परत प्रॉब्लेम होईल. गरम आहे म्हणून मी हाताने नाही बघते. हाताने नाही बघत आहे, गरम आहे ना. नाहीतर तर चला आता मटण फोडणीला घालते. त्याच्या आधी मी काय हा बारीक चिरलेला अर्धा कांदा घेतलाय मी आणि अख्खा टॅमॅटो घेतलाय बारीक चिरलेला, तेजपत्ता घेतलाय. आणि ह्याच्यात आपले मसाले म्हणजे मालवणी मसाला, तिखट मसाला, मिरची पावडरचा, धनिया पावडर, गरम मसाला, हळद आणि मटण मसाला. ठीक आहे. आणि ह्याच्यात मी वाटप घेतलाय तो बारीक केलेला. तर आता मी फोडणीला घालते. ते आमचा रेडी झालाय मटण मस्तपैकी झणझणीत वाटप टाकून.
चला जेवून घेते आता पटापट. आता योगिनी मॅडम येईलच. मला लागली भूक ना तर मी कोणाच्या बापाला ऐकत नाही, मी जेवून घेते. मॅडम बसले आमच्या. जा आली योगिनी आल्या. माझी बहीण कलेक्टर बनली. पप्पा नाही आला. आउटर टाकून येतो. आउटर नाही आउटर. कशा गेला पेपर? मस्त. सर्व लिहिला. डबा खाल्ला? डबा नाही खाल्ला? 2 चपात्या दिलेल्या तुला. 4 दिलेल्या. 4 नाही दिलेल्या. 4 होत्या. नाही ग योगिनी, मी डबा भरला ना बाबू. काय खाल्लं मग तुम्ही? 4 होत्या. काय तू अशी करते? काल बर्गर पिझ्झा कसा खात होती तू? तर इथे माझे झाले आता संध्याकाळची सर्व कामं. इथे मिस्टरांसाठी ठेवले मिनी चाय. आता मीने स्वतःसाठी आज वेल काढलाय आणि लावलाय मिनी पॅक म्हणजे चण्याचा पीठ. ते मीने लावलं आहे ना, तर कोणाचंच लक्ष नाही की मी नक्की काय केलं आहे ते. तर चला आता चेहरा धुतलाय आणि फ्रेश होऊन मी आले आहे दादरला आली आहे. थोडं काम होतं ते मी तुम्हाला सांगेलच पुढे. पण दादर म्हणजे आता असं झालं आहे ना की बाबा एवढं छान वाटतं आहे ना चालायला, किंवा एकदम शांत वाटते. ती मी आता फुलं घेतली आणि ते मला चॉकलेट काहीतरी असतं ते मला माहीत नाही, ते नेत्राला हवं होतं. त्यामुळे ती बोललेली होती पप्पाला की मला हे आण करू, मला खायचं आहे. पण मीने पण थोडा ट्राय केलं तर मला राहवत नव्हतं हे सर्वचं चॉकलेट बघून ना. मी पण बोलली माझ्यासाठी पण थोडंसं घ्या करून पार्सल. तर मी पार्सल घेतला नेत्रासाठी आणि माझ्यासाठी खायला घेतलं. मी खाल्लं, खूप सुंदर आणि छान होतं. पण मला खरंच माहीत नाही याला काय बोलतात ते. इथे मिस्टरांना खायचं होतं हे, तर आम्ही दोघांनी खाल्लं. आणि बाहेर पडलं ना तर माझं असं थोडंफार असं खाणं असतंच. आणि भूक पण लागलेली होती कारण मी काय संध्याकाळचं नाश्ता नाही केलेला. तर चला आता हे खाऊन घेते आणि घरी. चला वाजले रात्रीचे 10:30 आणि मी गेलेली होती दादरला. कारण सांगते, मी घाईगडबडीत गेली आणि मी जाताना काही व्हिडिओ केला नाही. दादरला पोचली आणि त्याच्यानंतर मला ते घ्यायचं होतं ते मी फटाफट घेतलं. अर्धं तर मला भेटलं नाही कारण दुकानं बंद होतात 9च्या नंतर आणि इथेच मला 8:30 वाजलेले होते. तर सर्वात पहिला मी फुलं घेऊन आली. फुलं म्हणजे हे गुलाब घेऊन आले आणि कुंडे घेऊन आले. परत हे सर्व बड्डेचं डेकोरेशन आहे ते घेऊन आले. आणि दोन दिवस झाले हे गिफ्ट आहे ते मी तुम्हाला आता नाही दाखवत कारण हे पॅक करून नेत्राने आणले मी गेल्यावर. तिला मी सांगितलेलं हा एक गिफ्ट आहे. हे 2 गिफ्ट घेऊन आले. आता हे कशाला आणले ते तुम्हाला सांगते सर्वात पहिला. कारण उद्या आहे माझ्या आईचा वाढदिवस आणि मला तिचा आईचा वाढदिवस ना जरा मस्तपैकी आणि छानपैकी करायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की वर्षातनं हा दिवस येतो आहे ना, तो खूप सुंदर छान साजरा करायचा असतो तिचा वाढदिवसाचा. तर मी सर्वांना असं प्लॅन करून सांगितल्या असं तसं करायचं. आणि मला दिवे म्हणजे पंत्या पण घ्यायच्या होत्या, त्या भेटल्या नाही, बंद झाल्या. अर्धा दादर तर बंद झालेले होते. तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. बाय बाय.